बघा टाईप क्रमांक 3 मधला पहिला प्रश्न बघा. ए एकटा एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतोय? 12 दिवसामध्ये. ए काय करतोय? एकटा काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतोय. तेच काम बी जो आहे ना तो बी किती दिवसात करतोय? 8 दिवसामध्ये पूर्ण करतोय. काम तेच आहे, आपण काम बदलत नाही. तेच काम सी एकटा किती दिवसामध्ये करतोय? 24 दिवसामध्ये करतोय. तर विचारलंय तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करते? तर काय करा, तिघांचं एकूण काम काढा. त्याचे तिघांचं एकूण काम काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ह्या सगळ्याचा काय करावं लागेल? एलसीएम काढावा लागेल. एकूण काम काढण्यासाठी एलसीएम काढा अगोदर. मग मोठी संख्या कुठली आहे तुमची? 24. समजा इथं 24 घेतली तर त्याला 8 न भाग जातो का? हो. 12 न भाग जातो का? हो. याचा अर्थ तुमचा लसावी किती आला? 24. म्हणजे एकूण काम किती आलं माळी? 24. आणि ते काम आहे आपलं भांडी घासायचं. कशाचं? भांडी घासायचं. 24 भांडी घासायचे आहेत. ए 24 भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतोय? 12. मग एका दिवसाला किती भांडी घासेल? 12 दोन्ही 24. बी काय करतो? 24 भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतोय? 8. एका दिवसाला किती भांडी घासेल? 8 त्रिक 24. सी काय करतोय? 24 भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतोय? 24. मग एका दिवसाला किती भांडी घासेल? 1. 24 एके 24, एकच भांडी घासेल. तिघे मिळून म्हटलंय. तिघे मिळून म्हणजे कोण? ए, बी आणि सी. तिघे मिळून एका दिवसाला किती काम करतील? एचं एका दिवसाचं काम 2, बीचं 3 आणि सीचं एका दिवसाचं काम किती आहे? 1. तिघे मिळून एका दिवसाला 3 आणि 2 5, 5 आणि किती? 6. तिघे मिळून एका दिवसाला काम किती करतील? 6 भांडी घासतील. मग तिघे एका दिवसाला 6 भांडी घासत असतील तर 24 भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतील? तर तिघांचे दिवस काढण्यासाठी काय करायचं? एकूण काम वर लिहायचं. एकूण काम किती आपल्याकडे? 24. छेदामध्ये तिघांचा एका दिवसाचा स्पीड किती आहे? 6. 6 न भागा. 6 एके 6, 6 चोक 24. म्हणजे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 4 दिवसामध्ये. पर्याय क्रमांक 4. बघा प्रश्न क्रमांक 2 बघा. ए एकटा एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतोय? 5 दिवसामध्ये पूर्ण करतोय. तेच काम बी एकटा किती दिवसामध्ये पूर्ण करतोय? 10 दिवसामध्ये पूर्ण करतोय. सी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? माहित नाही, प्रश्न विचारलाय. जर ए, बी आणि सी तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 3 दिवसामध्ये पूर्ण करतील. तिघे मिळून ए अधिक बी अधिक सी तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? 3 दिवसामध्ये पूर्ण करतात. 5चा 10चा आणि 3चा काय काढायचा? लसावी. काय काढायचा? लसावी. जर यांचा लसावी निघला तर एकूण काय मिळणार तुम्हाला? काम मिळणार. काय मिळणार? काम. एकूण काम काढण्यासाठी लसावी काढा. मोठी संख्या कुठली आपली? 10. 10 ला 5 न भाग जातो पण 3 न जातो का? नाही. मग 10च्या पटीतली पुढची संख्या घ्या. कुठली आली? 20. 20 ला 5 न जातो पण 3 न जातो का? नाही. याचा अर्थ पुढची घ्या. 10ची तिप्पट घ्या. किती आली? 30. 30 ला 5 न जातो, 10 न पण जातो आणि 3 न पण जातो. म्हणजे लसावी किती आला आपला? 30. म्हणजे एकूण काम किती आलं? 30. आता एका दिवसाचं प्रत्येकाचं काम काढा. एचं एका दिवसाचं काम काढूया. आपलं काम एकूण भांडी घासायचं 30 आहेत. 30 भांडी घासण्यासाठी 5 दिवस घेतोय. तर एका दिवसाला किती भांडी घासेल? 5 सक्क 30. ए एका दिवसाला किती भांडी घासेल? 6. बी काय करतोय? 30 भांडी घासण्यासाठी 10 दिवस घेतोय. तर एका दिवसाला किती भांडी घासेल? 10 त्रिक 30. आता ए, बी आणि सी 30 भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतात? 3 दिवस घेतात. तर एका दिवसाला तिघं मिळून किती भांडी घासतील? 3 न 30 ला भागा. किती आलं? 10. मग आपल्याला विचारलंय सी ते एकटा किती दिवसामध्ये काम पूर्ण करेल? सीचं एका दिवसाचं काम काढा. सीचं एका दिवसाचं काम कसं काढणार तुम्ही? त्या ठिकाणी दोघाच्या म्हणजे तिघाच्या कामामधून ए, बी आणि सी च्या तिघाच्या कामामधून जर तुम्ही ए आणि बी चं काम काय केलं? वजा केलं तर कोणाचं काम राहील? सी चं. तिघाचं काम किती आहे एका दिवसाचं? 10. दोघाचं ए चं 6 आणि बी चं किती? 3. 6 अधिक 3 किती आलं? 9. ए आणि बी चं एका दिवसाचं काम किती आहे? 9. तिघाचं काम किती आहे? 10. जर तिघाच्या कामामधून दोघाचं काम वजा केलं तर कोणाचं राहील? एकट्याचं. म्हणजे कोणाचं राहील? सी चं राहील. म्हणजे 10 वजा किती करायचं? 9 करा. सी चं काम किती आलं? 1. कसं आलं? 10 वजा किती केलं? 9. म्हणजे सी एका दिवसाला किती भांडी घासतोय? एकच भांड घासतोय. आता सी जर एका दिवसाला एक भांड घासत असेल तर 30 भांडी घासण्यासाठी किती दिवस लागतील? सी चे दिवस काढायचे आहेत आपल्याला. सी चे दिवस काढण्यासाठी एकूण काम वरती लिहा. एकूण काम किती आपल्याकडे? 30 आहे. त्या 30 ला सी चा एका दिवसाचा स्पीड किती आलाय? 1 आला. 1 न भागा. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 30. पर्याय क्रमांक 3 लिहा. हे बघा प्रश्न क्रमांक 3 बघा. ए, बी आणि सी क्रमशः एक काम 24, 5 आणि 12 दिवसात पूर्ण करतात. तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? आपल्याकडे आहेत ए, बी आणि किती?
सी तिघे आहेत. ए एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतोय 24 दिवसामध्ये. बी एक काम किती दिवसात पूर्ण करतोय 5 दिवसामध्ये. सी एक काम किती दिवसामध्ये करतोय 12 दिवसामध्ये पूर्ण करतोय. एकूण काम काढा. एकूण काम काढण्यासाठी तुम्हाला ह्याचा एलसीएम काढावा लागेल. ह्या तिन्ही पैकी मोठी संख्या कुठली आहे 24. 24 इथं ठेवा. 5 न 24 ला भाग जातो का नाहीये. याचा अर्थ तुमचं एलसीएम 24 येणार नाही. मग 24 चा पाडा पुढचा घ्या. 24 दोन्ही किती आलं 48. 5 न 48 ला भाग जातो का नाही. पुढचं घ्या किती आलं 72. 5 न जातो का नाही. 96 घ्या. 5 न जातो का नाही. 24 पाचा किती आलं 120. 120 ला 5 न भाग जात आहे. 12 न पण भाग जातो आणि 24 न पण भाग जातो. याचा अर्थ आपल्याकडे किती भांडी घासायचे आहेत 120. 120 भांडी घासायचे आहेत आपल्याला. ए काय करतोय 120 भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतोय 24 दिवस. एका दिवसाला किती भांडी घासेल 24 पाचा 120. ए एका दिवसाला 5 भांडी घासेल. बी काय करेल 24 पाचा किती आलं 120. म्हणजे बी काय करेल एका दिवसाला किती भांडी घासेल 24. आणि सी काय करेल एका दिवसाला किती भांडी घासेल 12 एके 12 12 0 0. ए एका दिवसाला 5 भांडी घासतोय. बी एका दिवसाला 24 भांडी घासतोय. सी एका दिवसाला 10 भांडी घासतोय. तिघे मिळून म्हटलंय म्हणजे तिघे म्हणजे ए अधिक बी अधिक सी तिघांचं एका दिवसाचं काम काढा. ऍडिशन करा. किती आलं तुमचं इथं 24 आणि 10 किती आले 34. 34 आणि 5 किती आले 39. तिघं मिळून ते काम एका दिवसाला किती भांडी घासतील 39. मग तिघं जर एका दिवसाला 39 भांडी घासत असतील तर त्यांना 120 भांडी घासण्यासाठी किती दिवस लागतील. तिघांचे दिवस काढण्यासाठी ए अधिक बी अधिक सी चे दिवस काढण्यासाठी काय करायचं आपल्याला एकूण काम वरती लिहायचं. एकूण काम किती आपलं 120. छेदामध्ये तिघांचा स्पीड किती आहे एका दिवसाचा 39. भाग द्या. 3 न भाग जातो. 3 एके 3 3 त्रिक 9 3 चोक 12 3 0 0. 40 छेदामध्ये किती आलं 13. उत्तर आहे का इथं नाही. मग ह्याचं पूर्णांक अपूर्णांकामध्ये करा. 13 आहे असं ठेवायचं. मला 13चा पाडा 13 त्रिक किती आला 39. 3 चा भाग बसला हिथल्या 40 मधून 39 गेला राहिला किती 1. म्हणजे किती दिवस आले 3.1/13 दिवस. पर्याय क्रमांक 1 लिहा. बघा प्रश्न क्रमांक 4 बघा. ए आणि बी एक काम किती दिवसात पूर्ण करतात 6 दिवसात नाही. किती तासात पूर्ण करतात 6 तासात. ए आणि बी एक काम आहे ते 6 तासामध्ये पूर्ण करतात. ए बी सी मिळून ते काम किती तासात पूर्ण करतात 4 तासामध्ये पूर्ण करतात. ए बी आणि सी मिळून एक काम जे आहे ते किती तासात पूर्ण करतात 4 तासामध्ये पूर्ण करतात. तर विचारलंय सी एकटा ते काम किती तासामध्ये पूर्ण करेल. तिघाच्या कामामधून ए बीचं काम वजा केलं की कोणाचं काम राहील सीचं काम राहील. मग काय करू एकूण काम काढे. एकूण काम काढणे म्हणजे दोघांचा काय काढणे लसावी. मग 6 4च्या पाड्यात 4 न भाग जातो का 6 ला नाहीये. मग 6 ची पुढची घ्या संख्या 6 दोन्ही किती आलं 12. 12 ला 4 न भाग जातो का हो. म्हणजे आपलं एकूण काम किती आलं 12. म्हणजे आपल्याला भांडी किती घासायची आहेत 12. 12 भांडी घासण्यासाठी ए आणि बी किती दिवस घेतात 6. तर एका दिवसाला भांडी किती घासतील 6 दोन्ही 12 2 भांडी घासतील. ए बी सी 12 भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतात 4 दिवस नाही तास घेतात. किती तास घेतात 4 तास घेतात या ठिकाणी. तर एका तासामध्ये किती भांडी घासतील 4 त्रिक 12. म्हणजे ए बी एका तासाला 2 भांडी घासतील आणि ए बी सी एका तासाला किती भांडी घासतील 3 भांडी घासतील. आपल्याला विचारले सी एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. सीचं एका तासाचं काम काढा. तिघाच्या एका तासाच्या कामामधून दोघाचं एका तासाचं काम वजा केलं की कोणाची येईल सीचं. म्हणजे 3 मधून 2 गेला किती आला 1. म्हणजे सी काय करेल एका तासाला किती भांडी घासेल 1. मग सगळं काम विचारले. मग सी चे दिवस काढण्यासाठी काय करायचं एकूण काम वरती लिहायचं. एकूण काम आपल्याकडे ती 12 आहे. सीचा स्पीड किती आहे 1. म्हणजे सी ते सगळं काम किती दिवसात पूर्ण करेल 12 दिवसामध्ये पूर्ण करेल. पर्याय क्रमांक 1 लिहा. बघा प्रश्न क्रमांक 5 बघा. गणेश राम आणि सोहन एक काम किती दिवसात पूर्ण करतात 16 दिवसामध्ये पूर्ण करतात. कोण कोण आहे गणेश आहे अधिक राम आहे अधिक कोण आहे सोहन. एक काम किती दिवसात पूर्ण करतात 16 दिवसामध्ये पूर्ण करतात. गणेश आणि राम मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतात 24 दिवसामध्ये. गणेश आणि राम एक काम जे आहे ते किती दिवसात पूर्ण करतात 24 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर सोहन एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असं विचारलं. एकूण काम काढा. एकूण काम काढणे म्हणजे लसावी काढणे. लसावी मोठी संख्या कुठली इथं 24. 24 ला 16 ने भाग जातो का नाही. 24 ची पुढची पट घ्या. 24 दोन्ही किती आलं 48.
16 ने 48 ला भाग जातो का? हो जातो. याचा अर्थ तुमचा लसावी किती आला? 48. लसावी 48 म्हणजे एकूण काम झालं आपलं. काम हे लक्षात ठेवायचं. आता कंटिन्यू काय असणार तुमचं? भांडी घासायचं. किती भांडी घासायचं आपल्याकडे? ती 48. मग 48 भांडी घासण्यासाठी गणेश, राम आणि सोहन किती दिवस घेतात? 16 दिवस घेतात. आणि गणेश आणि राम किती दिवस घेतात? 24 दिवस घेतात. तर प्रत्येकाचं एक एक दिवसाचं काम काढा. म्हणजे 16 ने 48 ला बघा. 16 3 किती आलं? 48. म्हणजे गणेश, राम आणि सोहन एका दिवसाला किती भांडी घासतील? 3 भांडी घासतील. गणेश आणि राम एका दिवसाची भांडी काढा. 24 दोन्ही किती आलं? 48. म्हणजे गणेश आणि राम एका दिवसाला किती भांडी घासतील? 2 भांडी घासतील. तुम्हाला विचारलंय की सोहन एकटा ते काम किती दिवसामध्ये करेल? सोहनचं एका दिवसाचं काम काढा. सोहनचं एका दिवसाचं काम काढणे म्हणजे तिघाच्या कामामधून तुम्ही गणेश आणि रामचं काम वजा केलं की कुणाचं येईल त्या ठिकाणी? सोहनचं येईल. मग तिघाचं काम किती आहे इथं? 3 आहे. आणि गणेश आणि रामचं काम किती आहे इथं? 2 आहे. 3 मधून 2 गेला किती आला? 1. म्हणजे सोहन हा एका दिवसाला किती भांडी घासेल? एकच भांडी घासेल. सोहन जर एका दिवसाला 1 भांडी घासत असेल तर पूर्ण भांडी 48 घासण्यासाठी दिवस किती लागतील? सोहनचे दिवस काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एकूण काम वरती लिहायचं आहे. एकूण काम किती आपल्याकडे? ती 48. आणि सोहनचा एका दिवसाचा स्पीड किती आहे? 1. जर 1 नाही तर भागलं नाही तर चालतं. इथं उत्तर किती आलं तुमचं? 48. म्हणजे सोहन ते सगळं काम किती दिवसात पूर्ण करेल? 48 दिवसामध्ये पूर्ण करेल. लिहा.